नमस्कार. महाराष्ट्र वाणीमध्ये आपले स्वागत आहे. राज्यात नगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. सर्वच पक्षाच्या नेत्यांनी ह्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत, त्याकरिता आघाडी व युतीचे सर्व अधिकार जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांवर सोपवले होते. त्यामुळे सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांना निवडणूक लढवायच्या होत्या, म्हणून फार कमी ठिकाणी आघाडी व युती झालेली आहे. या संबंधी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग पाटील तांगडे काय म्हणाले? नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद यांच्या निवडणुका लागलेल्या आहेत. जिल्ह्यामध्ये कुठे कुठे महाविकास आघाडी आहे किंवा तुम्ही स्वतंत्र लढता? जिल्ह्यामध्ये जिथं जिथं आता नगरपरिषदा, नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत, त्या ठिकाणी प्रत्येक पक्षाने आपापले उमेदवार व त्या उमेदवारांचे अर्ज भरलेले आहेत आणि 21 तारखेला विड्रॉलची डेट आहे उद्या. जेव्हा आमचे सहकारी पक्षाशी चर्चा झालेली आहे आणि महाविकास आघाडी आमची ही फॉर्म उचलले की आम्ही महाविकास आघाडी आमची ऑलरेडी आधी ठरलेलीच आहे, पण कुठे थोडीफार किरकोळ अडचण आहे, परंतु ती दूर करून 100% महाविकास आघाडीतून आम्ही ह्या जागा लढणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी कुठे कुठे तुमचे उमेदवार आहे का? नगराध्यक्ष पदासाठी आम्ही कुठेही उमेदवार दिलेला नाही आहे, कारण काँग्रेस आमचा मोठा भाऊ आहे, उबाठा मोठा भाऊ आहे, त्यांना आम्ही ती नगराध्यक्ष पदासाठी त्यांना ती संधी दिलेली आहे. आणि काही जिथं जिथं आमचे कार्यकर्ते चांगले आहेत त्यांना नगरसेवकासाठी आम्ही उभं केलेलं आहे. प्रचारासाठी महाराष्ट्रातील काही नेते येणार आहेत आणि नगराध्यक्षासाठी त्याच्यात एक राहिलं की पैठणला मात्र नगराध्यक्ष पदासाठी आमचा उमेदवार आहे. पैठणला तर तिथे तुमची आघाडी झालेली नाही. चर्चा आमची सुरू आहे. आता आज उद्याचा ते सगळा विषय तो फायनल होईल. आता नगरपंचायत, नगरपालिकेसाठी महाराष्ट्रातून काही नेते प्रचारासाठी येणार आहेत? हो, या ठिकाणी पक्षाने एक स्टार प्रचारक म्हणून काही मोठ्या मोठ्या नेत्यांची, चांगल्या वक्त्यांची नियुक्ती केलेली आहे. आता प्रचारासाठी ज्या भागात ज्या पदाधिकारीचे नेत्याची आवश्यकता असेल तिथं त्यांच्यामुळे पक्षाला फायदा होईल अशा नेत्यांची डिमांड आम्ही करू, त्या नेत्यांना पक्ष या ठिकाणी प्रचाराला पाठवेल. आता समोर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सुद्धा येणार आहे. हो, त्यासाठी पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट याची तयारी कशी आहे? आम्ही पक्षाच्या वतीने आमची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची ग्रामीण भागामध्ये जोरदार तयारी सुरू आहे. कारण ग्रामीण भागामध्ये आदरणीय पवार साहेबांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. साहेबांचं कार्य लोकांच्या समोर आहे. त्याच्यामुळे आम्हाला ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे आणि चांगल्या प्रकारचे उमेदवार सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहेत. आणि आत्ताच नुकताच मी जिल्हा दौरा केला. सगळ्या जिल्ह्यामध्ये मी 4 दिवस पूर्ण जिल्ह्याचा दौरा पूर्ण केला. सगळ्या तालुक्यात फिरलो, ग्रामीण भागात गेलो आणि बैठका घेतल्यात. उत्स्फूर्त असा प्रतिसाद कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा आहे. अनेक वर्षापासून या निवडणुका झाल्या नसल्यामुळे अनेक जण इच्छुक आहेत. इच्छुकांची गर्दी मोठ्या प्रमाणात आहे आणि चांगल्या पद्धतीने रिझल्ट निश्चितपणाने आम्हाला या ठिकाणी या निवडणुकीत मिळणार आहे. आता जानेवारीपर्यंत सर्व निवडणुका यांना घ्यायच्या आहेत, तर त्यामध्ये महानगरपालिकेची सुद्धा निवडणूक येणार. हो, तर महानगरपालिकेसाठी तुमची तयारी काय? आमची महानगरपालिकेत सुद्धा जोरदार तयारी सुरू आहे. आत्ताच महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात सुद्धा शहराची एक बैठक घेण्यात आली आणि त्या बैठकीमध्ये इच्छुक पदाधिकारी जे काही इच्छुक असतील त्या प्रभागामध्ये त्यांना अर्जाचं वाटप सुरू आहे आणि ते अर्ज कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात अर्ज वाटप सुरू आहेत. लोक मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि महापालिकात सुद्धा आम्हाला या ठिकाणी प्रचंड उत्साह आमच्या कार्यकर्त्यात दिसून येतो आणि त्याच्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका या निवडणुका आम्ही डोळ्यापुढे ठेवून त्याचं पूर्ण तयारी आमच्या पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही करत आहोत.